नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी येथील बाबूराव बाबुळगावकर यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या संगीतमय श्री गुरुचरित्र भावकथेचे आयोजन करण्यात आले असून सद्गुरू गंगाधर कुलकर्णी तथा बाळू महाराज नावेकर यांच्या अमृतवाणीतून होत असलेल्या या कथेला भाविक भक्तांचा प्रतिसाद वाढत चालला असून अतिशय आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. दत्त दर्शनी आज मला जायचं आनंद पोटात माझ्या मायना आनंद पोटात माझ्या मायना दत्त दर्शनी आज मला जायचं आनंद पोटात माझ्या मायना आनंद पोटात माझ्या मायना आनंद पोटात माझ्या जवळ आहे, आपल्यापासून काही फार लांब नाही, 5-6 तासाच्या अंतरावर आहे. अवश्य एकदा कारंजाला जावं. त्या कारंजातली कथा आपल्या समोर ठेवत आहे. कारंजामध्ये माधव नावाचा एक विप्र आहे आणि त्याचं आंबा नावाच्या मुलीबरोबर विवाह झाला आहे. या दोन्ही घरामध्ये महादेवाची पूजा आहे. महादेवाचे 2 व्रत विशेष आहेत. गुरुचरित्रामध्ये त्या 2 व्रतांचा उल्लेख आहे. एक सोमवारच्या व्रताचा आहे आणि एक प्रदोषाच्या व्रताचा आहे. तर प्रदोषाचं व्रत म्हणजे दिवसभर उपाशी राहायचं आणि संध्याकाळी स्नान करून महादेवाची पूजा अभिषेक करून जेवण करायचं. आणि सोमवारचा उपवास हा दिवसातून आपल्या सोयीप्रमाणे आपण सोडतो. उपास का करावा? काही लोक म्हणतात उपास केल्यानं मधलं शरीर तुमचं स्वच्छ होतं वगैरे, पोटाला आराम मिळतो एकादशी केल्यानं. तसं ते आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं होतही आहे. परंतु उपवास का करावा? ऐका, स्मरण राहण्यासाठी उपवास करावा. तर रविवारी आपण म्हणतो मला उद्या सोमवार आहे, मला एकदा जेवायचे, मला चला थोडासा खमण ढोकळा खा. नाही, मला आज सोमवार आहे. दिवसभर मला आज सोमवार आहे याचं त्याला स्मरण राहतं. उपवासाचा हेतू आध्यात्मिक दृष्ट्या फक्त स्मरणाशी संबंधित आहे. आरोग्यशास्त्राच्या दृष्टीनं ते किती लाभदायक आहे तो वेगळा विषय आहे. खरंच आहे, 8 दिवसाला एकदा पोटाला विश्रांती द्यावी माणसांनी. या संगीतमय कथेला उत्तम प्रतिसाद वाढत चालला असून मठाधिपती गंगाधर बुवा रामदासी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांचीही उपस्थिती होती. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी गंगाधर बुवा रामदासी यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व विभूषित मंडळी, अंबाजोगाईचे नागरिक, बाळू महाराजांचा आपल्याला योग आलाय आज. त्यांचं मी आमचे कार्यक्रम जाता सुलूकरू महाराजांचा, त्यावेळेस त्यांचं मी ऐकलेले आणि त्यांच्यावर कृपाच आहे महाराजांची. बाळू महाराजावर अत्यंत रसाळ वाणीनं ते मार्गदर्शन करतात. असाच त्यांच्यावर महाराजाची कृपा राहो. त्यांच्यावर लक्ष समर्थ म्हणतात, ज्याचा जो व्यापार ते असावे खबरदार. प्रत्येकाने आपल्या प्रपंचामध्ये खबरदार दक्ष राहिलं पाहिजे. अंबाजोगाई शहरात प्रथमच अशा संगीतमय कथेने भाविक भक्त नागरिक मंत्रमुक्त झाले असून ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनीही बाबुळगावकर परिवाराचे अभिनंदन करत बाळू महाराजांची कथा श्रवण करून आनंद व्यक्त केला आहे. बाबूरावजीचा सकाळी मला फोन आला आणि 6 वाजता आरतीला या असं त्यांनी सांगितलं. याच्यापूर्वीही मला वाटतं 10 वर्षापूर्वी सेलुकर महाराज जेव्हा बाबूरावजींच्या घरी आले होते त्या कार्यक्रमालाही त्यांनी मला आवर्जून बोलवलं होतं आणि त्याही वेळेस मी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी मी इथं आलो होतो. खरं तर जीवन कसं जगावं माणसांना हे अशा कथांच्या माध्यमातून आपल्याला समजून येतं. या कथाच्या माध्यमातून सांगितलेल्या महत्त्वपूर्ण ज्या गोष्टी आहेत
हे आपलं आचरण मन शुद्ध करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात असं माझं मत आहे. जो माणूस ईश्वराच्या सानिध्यात आहे, प्रभूच्या सेवेत आहे, त्याचं मन शुद्ध आणि अंतःकरण अतिशय प्रसन्न राहण्यास मदत होते. याचं प्रचिती आपल्या सर्वांना आल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सुंदर कथेचे सूत्रसंचालन मधुरा बाबुळगावकर यांनी करून उपस्थितांना एक भक्तिमय भजनही सादर करून आनंद दिलाय. मला हे दत्त गुरु दिसरे, मला हे दत्त गुरु दिसरे. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसरे, मला हे दत्त गुरु दिसरे, मला हे दत्त गुरु दिसरे. तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया. तुम्हीच केली सारी किमया. अतिशय सुंदर कथा होत असून भाविकांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी यशराज अवताडेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.